माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज मी सावित्री फुले करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. नमस्कार. मी सावित्रीबाई फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला होता. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता, पण माझे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी मला शिकवले आणि घडवले. पुण्यात भिडेच्या वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली, पण तिथे मुलींना शिकवण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेव्हा ज्योतिबांनी मला त्या ठिकाणी पाठविण्याचे ठरवले. मात्र मी होते अक्षरशत्रू. मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ज्योतिबांनी खूप कष्ट घेऊन मला शिकवले आणि मलाही शिकण्याची हौस होती. मला शिकावे असे वाटले आणि मनावर घेऊन मी लवकरच शिकले. पुण्याच्या शाळेत शिकवण्यासाठी मी तयार झाले. मात्र समाजातील काही कर्मठ लोक यास विरोध करू लागले. मुलींनी शाळा शिकू नये म्हणून ते मुलींना शाळेत तर पाठवलंच नव्हे, शिवाय मी शाळेत जात असताना मला शिव्याशाप देऊ लागले. माझ्या अंगावर शेण टाकू लागले. मला दगडगोट्याने मारू लागले. तरीही मी मागे सरकले नाही की डगमगले नाही. मी मुलींना शिकवण्यासाठी रोज शाळेत जाऊ लागले, ज्यातून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पती ज्योतिबा फुले यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले मला पाहायला मिळत आहे. याचा मला अभिमान वाटतो. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे महिलांचा सहभाग नाही, पण 200 वर्षापूर्वी असे चित्र नव्हते. स्त्री ही एक चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती. घराच्या उंबरठ्याबाहेर पडण्याची सुद्धा तिला परवानगी नव्हती. ती घरातील एक शोभिवंत वस्तू समजली जायची. शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो हे महात्मा फुले यांनी जाणले होते. म्हणून त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले. ज्योतिबा आले नसते तर मी देखील तुमच्यासारखे सर्वसामान्य सावित्री राहिली असती. क्रांतिज्योती कधीच झाली नसती. म्हणून मला आज तुम्हाला एकच गोष्ट सांगावेसे वाटते की आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर करू नका. तिचे शिक्षण हे तिच्या एकट्यापुरती मर्यादित नसते, तर ती आपल्या घरातील सर्व सदस्यांचा शिक्षणाचे विचार करू शकते. जर मात्र ती स्त्री निरक्षर स्त्री असली तर ती घरातील कोणत्याच सदस्यांची शिक्षणाची काळजी घेणार नाही. दाराला पुढे नाही असे म्हटले जाते, पण हे उगीच नाही. पूर्वी पती मेल्यानंतर त्याच्या मागे पत्नीचे खूप हाल व्हायचे. तिला विद्रुष केल्या जायच्या. समाजात तिला कोठेही मानाचे स्थान मिळायचे नाही. त्यासाठी खूप कष्ट घेतले, परंतु समाजात पाहावा तितका मोठा बदल झाला आहे दिसत नाही. आज शिकलेला समाज असून देखील अशिक्षित लोकांच्या पलीकडे वागत आहे. हे पाहून मनाला खूप खेद वाटते. जन्माला येणारी मुलगी असेल तर तिचे गर्भ पोटातच संपवायचे पातक शिकलेला समाज करताना मला दुःख वाटते. मुलगा हट्टपाई कित्येक मुलींचे गर्भ खोडणाऱ्या लोकांना काय म्हणावेसे वाटते. मला वाटते त्याच कारण समाजात चालू असलेल्या चालीरीती या कारणीभूत असू शकतात. मुलीचा बाप म्हणजे डोक्याला ताप अशी विचारधारणा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बाप काय कष्ट करतो हे मुलांच्या बापाला नक्कीच करणार नाही. त्यासाठी जावे त्या वर्षात तेव्हाकडे या युक्तीनुसार मुलींचा बाप होऊन पाहावे लागेल. जोपर्यंत वधू पक्षाकडून घेतला जाणारा हुंडा पद्धत बंद होणार नाही तोपर्यंत मला वाटते असेच चालू राहणार. मुळात ही लग्न प्रक्रिया पारंपरिक व पुरातन पद्धतीने आजही चालू आहे. पूर्वी जसे लग्ने लावली जायची अगदी त्याच प्रकारे आजही लग्ने लावली जातात. यात कोणता तरी बदल करणे अपेक्षित आहे. आजच्या विवाह पद्धतीने वेळ आणि पैसा या दोन्हीही बरेमाप खर्च, मात्र याची खंत कोणालाही नसते. पोरीचा बाप जर गरीब असेल तर लग्नविधीमध्ये त्याचा जीव मेटाकुटीला येतो. वाचविण्यासाठी लेख वाचवा लेख शिकवा हे अभियान राज्यात राबवित आहेत. पण मुलींच्या शिक्षणात म्हणावा तेवढा फरक पडला नाही. भ्रूण बंद हत्तीवर घातलेली असेल तर स्त्रियांची संख्या काही वाढली नाही. तिला आज दुय्यम स्थान मिळते. महिलांना कोणत्या ना कोणत्या वेगळ्या परिस्थितीमधून दूर राहावे लागते. मनात काही वेगळीच अनामिका भीती असते. चांगलं काम करत आहेत हे याचे मात्र मला अभिमान वाटते. महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. घराबाहेर पडणारी स्त्री मनातल्या मनात घाबरून राहते.
रात्रीची वेळ ही तर तिच्या जीवन घेणीच असते. मई स्वतः मुक्त झाली नाही. जेव्हा ती स्वतःचे निर्णय घेईल तेव्हाच तिचे जीवनातला तो सोनियाचा दिवस असेल. मला हे माझ्या उघड्या डोळ्याने पाहून अस्वस्थ वाटायला लागते. मला वाटते मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल असे कधी कधी वाटते. परंतु तुम्ही तुमच्या मुलींना उच्च शिक्षण द्या, तिला तिच्या पायावर उभं करा. तोच माझा पुनर्जन्म असेल, तोच माझा पुनर्जन्म असेल. ए. बी. पाटील मॅडम व वसईकर मॅडम यांनी तयार करून दिल्या